नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून कोल्हापूर शहर आणि परिसर पर्यटकांनी गजबजून गेलाय. गेल्या 7 दिवसात 8,13,674 भाविकांनी श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. शहरातील रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, टाउन हॉल, म्युझियम तसेच ज्योतिबा, पन्हाळा, गगनबावडा, कनेरी मठ, नरसिंहवाडी आणि खिद्रापूर यासारख्या पर्यटन स्थळावरही मोठी गर्दी दिसून आली. कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैबीपीर उर्सात शुक्रवारी रात्री जायंट व्हीलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. पाळणा थांबल्याने नागरिक तब्बल 2 तास हवेत अडकून राहिले. पोलीस, उरूस कमिटी आणि अग्निशमक दलाच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाळणा चालक ताब्यात असून परवानगी व तांत्रिक कारणाबाबत चौकशी सुरू आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ तालीम नव्या दमात सजली आहे. खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते विस्तारित आणि सुशोभीकरण केलेल्या तालिमीच्या वास्तूचं लोकार्पण जल्लोषात पार पडलं. यावेळी शाहूंनी उर्वरित कामासाठी 11 लाखाचा निधी जाहीर करत उपस्थितांचा उत्साह उंचावला. कार्यक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, जयश्री जाधव, सुरेश साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप कोल्हापूर पश्चिम विभागातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असं जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी आवाहन केलंय. यासाठी शिवाजी बुवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून अर्जाची छाननी नामदार, खासदार, आमदार आणि माजी नेत्यांच्या समन्वयात केली जाईल. कोल्हापूर पश्चिम विभागात 43 जिल्हा परिषद गट आणि 86 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून लवकर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. 16 ऑक्टोबर 2025 रोजी चंदगड नगर पंचायतीकडे सादर करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. नगर पंचायतीत सध्या पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याने प्रशासनातील निर्णय प्रक्रिया ठप्प झाल्याचे समोर आले. सदर अर्जावर सोमवारपर्यंत निर्णय झाला नाही तर पुढील अर्ज होणाऱ्या मतदार याद्या सदोष असल्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली आहे. वाढलेला उत्पादक खर्च, महागाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस शेती तोट्यात गेली आहे. गेली 10 वर्ष ऊसाचा दर 3,000 रुपयावरच स्थिर आहे, तर कारखानदारांना साखर, बॅग्स, मळी यापासून प्रचंड नफा होतोय. 2013च्या अधिनियमानुसार 70-30 फॉर्म्युल्यानुसार शेतकऱ्यांना नफ्यातील वाटा दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात मिळणं आवश्यक असतानाही कारखानदारांनी तो दिला नाही. तसेच नवीन हंगामाचा दरही जाहीर केलेला नाही. त्यामुळे आंदोलन अंकुश संघटनेकडून जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. इंगळी तालुका हातकणंगले या गावात 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्री अघोरी पूजा केली. रस्त्यावर पांढऱ्या फडक्यात प्राण्यांचे अवशेष, कुंकू, गुलाल, लिंबू व केळी ठेवलेले आढळले. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली आहे. काही वर्षापूर्वीही परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. वसंतराव देसाई आजराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 27व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भूषवलं. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कारखानदारी टिकवायची असेल तर AI तंत्रज्ञानाचा वापर करून एकेरी ऊस उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. ठिबक सिंचनासह स्मार्ट शेती तंत्र वापरून 100 एकरावर प्रायोगिक प्रकल्प राबवावा. तसेच टोल नाका 15 किलोमीटर बाहेर नेण्यासाठी व वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपायासाठी प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं.
शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळकेमाळा परिसरात सुरू असलेल्या 2 जुगार अड्ड्यावर छापा टाकलाय। भोनेमाळ येथील खंडेलवाल इमारतीत 3 पाणी जुगार अड्डा चालवणाऱ्या प्रकाश रवींद्र हुंडेकरीसह 5 संशयितांना पकडले। गेली 12 वर्षापासून किल्ल्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सातत्याने करणारा 60 मारी फ्रेंड्स सर्कल यंदाही एक वेगळी संकल्पना घेऊन समोर आलाय। यावर्षी त्यांनी पहलगाम अटॅक या घटनेवर आधारित शिवकालीन दहशतवाद निर्मूलनाचं प्रतिकात्मक दर्शन घडवलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम, बुद्धिमत्ता आणि रणनीतीच्या जोरावर दहशतवादासारख्या संकटाचा कसा अंत केला हे किल्ले प्रतापगडावरील अफजल खान वधाच्या प्रसंगातून प्रभावीपणे दाखवण्यात आले। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।